शाळेचे आदरणीय आदर्श शिक्षक प्रवीण खाडे सर हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। आज ज्या विषयावरती मार्गदर्शन होणार आहे तो विषय आहे इंग्रजी। त्यांचा घटक आहे पंक्च्युएशन मार्क आणि काल मॅडमनी जो घटक घेतलेला आहे त्याच्या पुढील त्या ठिकाणी उपघटक त्यांचे असणार आहेत। त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क्स, एक्सक्लेमेशन्स मार्क्स, एपोस्ट्रॉफी या विषयावरती या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा प्रकारचं सर मार्गदर्शन करणार आहे। मी त्यांचं देखील या ठिकाणी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर उपस्थित विस्तार अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब, आमचे सहकारी नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आदरणीय प्रवीण खाडे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी। धन्यवाद सर। प्रथमतः आज मी प्रवीण खाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिकोल, तालुका पारनेर या शाळेतील पदवीधर शिक्षक मी प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो आणि लगेचच आपल्या या घटकाला सुरुवात करतो। आता आपल्याला आजच्या या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे पंक्च्युएशन मार्क्स। तर कालच्या या पाठामध्ये आपण अगोदरचे जे 3 घटक अभ्यासले होते त्यानंतर आपण आज त्या पुढील 3 घटक अभ्यासणार आहोत व पाठीमागच्या 3 घटकांची सुद्धा आपण रिव्हिजन करणार आहोत आणि त्याचबरोबर 2 ॲडिशनल घटक सुद्धा आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत। तर चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया। तर आजच्या या घटकामध्ये आपण सुरुवातीला क्वेश्चन मार्क, एपोस्ट्रॉफ आणि एक्सक्लेमेशन मार्क यावर आधारित अनेक प्रश्नांचा अभ्यास करणार आहोतच। त्याचबरोबर परीक्षेला येणाऱ्या सर्व कशा पद्धतीने घटक येतात त्या पद्धतीचा पण आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि जे परीक्षेला वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारतात त्या दृष्टीने त्याची कशी तयारी करायची आणि तो प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे याचा पण आपण विचार करणार आहोत। तर आपण सुरुवातीला तुमच्या पुढे एक चार्ट दिसतोय पंक्च्युएशन मार्क्स। या घटकामध्ये या पद्धतीचे घटक आपल्याला अभ्यासायचे असतात आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न येत असतात। तर सुरुवातीला आहे फुल स्टॉप। सुरुवातीला आहे फुल स्टॉप। विद्यार्थी मित्रांनो, फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम। साधारणतः आपण जे सरळ वाक्य असतं त्या ठिकाणी आपण पूर्णविराम देत असतो। त्याचं आपण विश्लेषण त्यानंतर घेणार आहोत। त्यानंतर दुसरा घटक असतो कॉमा, याला स्वल्पविराम असे म्हणतात। यानंतर इन्व्हर्टेड कॉमाज, अवतरण चिन्ह आणि त्यानंतरचा घटक आहे एपोस्ट्रॉफ। यानंतर नंतरचा घटक आहे क्वेश्चन मार्क्स, नंतर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर हायफेन म्हणजे संयोग चिन्ह, हा घटक मी ॲडिशनल घेतलेला आहे, आणि यूज ऑफ कॅपिटल लेटर। बरेचसे प्रश्न आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला शेवटी आपल्याला विचारलेले असतात। इथून पाठीमागच्या जर प्रश्नपत्रिकांचा आपण अभ्यास केला तर कॅपिटल लेटर्स बाबत अनेक प्रश्न आपल्याला दिसतात। म्हणून आजच्या या घटकामध्ये आपण यूज ऑफ कॅपिटल लेटर्स हा पण घटक अभ्यासणार आहोत। कारण असा एक साधारणतः पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं जर विश्लेषण केलं असता आपल्याला यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत। तर आपण लगेचच आपल्या या पुढच्या घटकाला आपण विश्लेषणाला सुरुवात करत आहोत। तर तुम्हाला हा जो बोर्डवर दिसत आहे, जी स्लाइड दिसत आहे, या स्लाइड मध्ये सुरुवातीला फुल स्टॉप। फुल स्टॉप म्हणजे काय?
त्याचं विश्लेषण मी बरोबर केलेलं आहे. पहा काय दिलंय, वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हा जो पूर्ण एक टिंब दिलेला असतो, हा जो टिंब दिलेला असतो त्याला फुलस्टॉप असे म्हणतात. म्हणजे पहा आता एक उदाहरण इथं दिलेलं आहे, सी सिंग अ सॉन्ग, सी सिंग अ सॉन्ग. म्हणजे हे वाक्य ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस एक टिंब दिलेलं आहे, त्याला म्हणायचं फुलस्टॉप. आणि त्यानंतर द क्रो इज ब्लॅक, द क्रो इज ब्लॅक, यानंतर इथं सुद्धा एक टिंब दिलेले आहे, तर त्याला फुलस्टॉप असे म्हणतात. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे कॉमा. दुसरा एक मुद्दा आहे तो कॉमा. तर ह्या कॉमाला पहा आपण थोडं मोठं करूया. हा पहा आता, स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्य लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्दाखेरीज अथवा शेवटचे वाक्याखेरीज प्रत्येकानंतर अशा पद्धतीचं एक चिन्ह दिलं जातं. पहा इथं दिलेलं आहे, अशा पद्धतीचं एक चिन्ह दिलं जातं, त्यास कॉमा असे म्हणतात, त्यास कॉमा असे म्हणतात. म्हणजे पहा बरं, आता एक उदाहरण दिलेलं आहे, ही केम, इथं बस स्वल्पविराम दिलेला आहे, ही स्वा स्वल्पविराम दिलाय, आणि ही ओन. ह्या पद्धतीने आपण ह्या कॉमाचा आपल्याला वापर करायचा आहे. दुसरं एक उदाहरण इथं दिलेलं आहे पहा, राईस, व्हीट, ज्वार अँड रगी आर सेरेल्स. पहा प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम दिलेला आहे, परंतु अँड ज्या शेवटच्या शब्दाला अँड दिल्यामुळं तिथं आपण स्वल्पविराम द्यायचा नसतो. तर ह्या पद्धतीने आपण इथे स्वल्पविराम दिलेला आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे इन्व्हर्टेड कॉमाज. आता इन्व्हर्टेड कॉमा हा जो नाही, हे कधी वापरायचं असतं, तर हे चिन्ह आपल्याला एखाद्या बोलणाऱ्याचे तोंडचे वाक्य असतील तर आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला द्यायचा असतो. मग आता इन्व्हर्टेड कॉमा कधी द्यायचा असतो आणि कसा द्यायचा असतो, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा, तोंड बोलणाऱ्याचे जे तोंडचे शब्द असतात, तोंडचे वाक्य असतात, या ठिकाणी ह्या पद्धतीने आपल्याला दिलेले आहे. म्हणजेच काय, तसेच बराच वेळा मग मुलांची गोंधळ असं होतो, डबल दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह कधी द्यायचं, तर दुहेरी अवतरण चिन्ह हे नेहमी बोलणाऱ्याचे तोंडची जर वाक्य असतील त्या ठिकाणी द्यायचं असतं, किंवा आणि एकेरी कधी द्यायचं असतं, तर एखाद्या पुस्तकाचे नाव दाखवताना किंवा एखादी गोष्ट म्हणजे ती बोलणाऱ्याची शब्द नाहीत तर त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला द्यायचं असतं. पण आता आपल्याला ह्या ठिकाणी इंग्रजीमध्ये अभ्यासताना एकेरी आणि दुहेरी हे अवतरण चिन्ह नसतात, पण साधारणतः आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा म्हणून एकच घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. मराठीमध्ये तो दोन घटक वेगवेगळे पद्धतीने आपण अभ्यासले असतो. तर पहा, इन्व्हर्टेड कॉमा आपण शिकलेलो आहे. आतापर्यंत आपण फुल स्टॉप पाहिला, कॉमा पाहिला, इन्व्हर्टेड कॉमा पाहिला. आता हे झाले कालच्या घटकाची आपल्याला रिव्हिजन, कालच्या घटकाची रिव्हिजन. तर आज आपल्याला शिकायचं आहे ॲपॉस्ट्रॉफ. आता ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे कसं, कधी देतात आणि केव्हा देतात, तर ह्या ठिकाणी पाहता ॲपॉस्ट्रॉफ. आता पहा ॲपॉस्ट्रॉफ. ॲपॉस्ट्रॉफ हा एक ह्या चिन्हाने आपल्याला दर्शवायचा असतो. पहा या ठिकाणी एक चिन्ह दिसतंय, तर सुरुवात वरच्या शब्दाच्या वरच्या बाजूला हे ह्या पद्धतीने एक चिन्ह असतं, त्याला ॲपॉस्ट्रॉफ असे म्हणतात. म्हणजे पहा शब्दातील गळलेले अक्षर किंवा गाळलेले अक्षर दाखवण्यासाठी, म्हणजे गाळलेले अक्षर अथवा गाळलेले अक्षर दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात, त्यास ॲपॉस्ट्रॉफ असे म्हणतात.
म्हणजे एखादा शब्द दिलेला असतो त्यामध्ये एक चिन्ह असं गाळलेलं असतं. म्हणजे पहा आता इथं उदाहरण दिलंय, इट्स म्हणजे इट इज. पहा आता इथं मी लिहितो पूर्ण. इट्स याचा अर्थ होतो इट इज. इट्स याचा अर्थ होतो इट इज. इथं दिलेलं आहे पहा. नंतर ह्या पद्धतीने पहा, आय ॲपॉस्ट्रॉफ एम या ठिकाणी दिलेला असतो. तर मग याचा अर्थ काय होतो, आय एम. काय अर्थ असतो, आय एम. जर आय एम याला जर बारीक केलं तर ह्या पद्धतीने त्याचं रूप तयार होतं आणि ॲपॉस्ट्रॉफ देऊन आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतो. यानंतर दुसरा पहा, ओंट दिलेला आहे त्याने. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, ओंट. तर ओंट कशा पद्धतीने लिहायचं, ह्या पद्धतीने लिहायचं. विल नॉट ऐवजी आपण ओंट लिहू शकतो आणि ॲपॉस्ट्रॉफ या ठिकाणी देऊ शकतो. बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये यावर खूप प्रश्न असतात. म्हणजेच साधारणतः या घटकाला एक प्रश्न किंवा जास्तीत जास्त 2 प्रश्न आपल्याला अभ्यास दिलेले असतात. आणि बऱ्याचदा ह्या इथून पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण केलं असता तर ॲपॉस्ट्रॉफ वर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी या ॲपॉस्ट्रॉफ याचा जास्तीत जास्त अभ्यास करून त्याच्यावर आपल्याला कमांड मिळवायची आहे. यानंतर पहा, डोंट दिलेलं आहे मी इथं. डोंट कशा पद्धतीने लिहिलंय पहा बरं. तर ते डू नॉट ह्या पद्धतीने डू नॉट याचं संक्षिप्त रूप डोंट आपण त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफ देत असतो. तर यानंतर पहा, आता हे जरा वेगळे. या ठिकाणी पहा, प्रत्येक ठिकाणी आपण काय केलंय, एक एक शब्द केला. पण आता पहा इथं गोपाल्स बॅट, गोपालची बॅट या अर्थाने त्याचा अर्थ मराठीत होतो. आता पहा, गोपाल्स बॅट म्हणजे गोपालची बॅट म्हणून इथं पहा ॲपॉस्ट्रॉफ आलेला आहे. इथं पहा, सीताज बुक, सीताचे पुस्तक, इथं ॲपॉस्ट्रॉफ आपल्याला दिलेला आहे. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ह्या पद्धतीचेच प्रश्न येतात असे नाही, तर ह्या पद्धतीचे सुद्धा प्रश्न आपल्या आताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपण ह्या प्रश्नांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ह्या ॲपॉस्ट्रॉफचा आणखीन खूप वेगवेगळे घटक आहे, म्हणजे वेगवेगळे पुन्हा पॉइंट आहेत. तर ते आपल्याला सराव करताना आपल्याला ते लक्षात येतात. आता यानंतर आपल्याला पुढच्या घटकाकडे जायचंय. पुढचा घटक आहे क्वेश्चन मार्क. हा सोपा घटक आहे तसा पाहिला तर, मुलांना खूप सोपा जातो. हा जो मार्क, हे जे विरामचिन्ह आहे, हे जे पंक्च्युएशन मार्क आहे, हे मुलांना खूप सोपं जातं. का जातं, तर याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी ह्या पद्धतीचं चिन्ह आलेलं असतं. म्हणून विद्यार्थ्याला ते फार सोपं जातं आणि विद्यार्थी त्यामध्ये सहजा चुकत नाही. मग प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी ह्या असे चिन्ह देतात, त्यास क्वेश्चन मार्क म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांना ते सरळ सहज वाटतं, कारण व्हॉटचा प्रश्न असतो, विचचा प्रश्न असतो, व्हेनचा प्रश्न असतो, आणि मग ते सरळ सरळ तो दिसला तर त्या पद्धतीने क्वेश्चन मार्क देऊन पुढे जातात किंवा ओळखतात. त्यामुळं बऱ्याचशा मुलांना हा जो घटक आहे क्वेश्चन मार्कचा फार सोपा जातो. आता उदाहरणार्थ पहा, इज इट बिग, इज इट बिग पहा, इथं सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्न बनवलेला आहे. नंतर व्हॉट कलर इज इट, या ठिकाणी व्हॉट पासून प्रश्न बनवलेला आहे, आणि शेवटी हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे आपल्याला क्वेश्चन मार्क, हा आपल्याला सहज सोडवता येतो, सहज ओळखता येतो, आणि यावर आलेले प्रश्न आपल्याला निश्चित हमखास प्रश्न देऊन गुण देऊन जातात. आता यानंतरचा पण एक प्रश्न आहे. यानंतर काय आहे, ॲन एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारार्थी शब्द, म्हणजे उद्गारार्थी चिन्ह. तर यामध्ये आपल्याला काय असतं, आता पहा, उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी ह्या पद्धतीचे एक चिन्ह आलेलं असतं, तर त्याला एक्सक्लेमेशन मार्क असे म्हणतात.
मग शेवटी पहा, बऱ्याच वेळेस हा पण प्रश्न मुलांना सोपा जातो. जसं क्वेश्चन मार्क सोपा जातो, त्याच पद्धतीने सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क सुद्धा सोपा जातो. म्हणजे आता याचं आपण उदाहरण पाहूया. व्हॉट लवली शूज, व्हॉट लवली शूज. ह्या पहा, यामध्ये एखाद्याच्या तोंडचे उद्गार या ठिकाणी दिलेले असतात. पहा, एखाद्याचे तोंडचे उद्गार, तर त्या ठिकाणी आपण उद्गारार्थी चिन्ह आपण देत असतो. त्यानंतर पहा बरं, ओ व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. पहा, या ठिकाणी एक उद्गार चिन्ह आलंय आणि शेवटी पण एक उद्गार चिन्ह आलंय. म्हणजे आपण एखाद्याच्या तोंडचे उद्गार, म्हणजे एखाद्याची प्रशंसा केलेली असते, आश्चर्यचकित झालेला असतो. ह्या ठिकाणी एक म्हणजे आपल्या उत्कट भावना ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या तोंडच्या बाहेर पडतात, त्यावेळेस या ठिकाणी आपण उद्गारार्थी चिन्ह देत असतो. आणि हा पण प्रश्न बराच वेळा सोपा जातो. परंतु अनेक मुलांना आता पहा, ओ नंतर बऱ्याच मुलांना असं वाटतं स्वल्पविराम येतो आणि नंतर शेवटी उद्गार चिन्ह येतं, पण तसं नसतं. ओ नंतर सुद्धा उद्गारार्थी चिन्ह दिलं जातं आणि त्यानंतर सुद्धा उद्गाराचे चिन्ह दिलं जातं. याची विद्यार्थ्यांनी नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे हे उदाहरण एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि साधारणतः त्या पद्धतीचे प्रश्न सोडवायला तुम्हाला त्याची मदत होईल. आता क्वेश्चन मार्क शिकलो आपण, एक्सक्लेमेशन मार्क शिकलो. यानंतरचा मुद्दा आहे आता हा जो घटक आहे, हा घटक संयोग चिन्ह हायपेन. आपण तो मराठीच्या व्याकरणमध्ये शिकलेलो असतो, परंतु सहसा आता यावर आधारित पाहता. आता यावर आधारित सुद्धा प्रश्न यायला सुरुवात झाली आहे. म्हणून आपण या पाठामध्ये आपण ह्या दोन जास्त ऍडिशनल मुद्द्यांचा याच्यामध्ये वापर केलेला आहे किंवा घेतलेले आहेत. आता संयोग चिन्ह म्हणजे हायपेन. दोन शब्द जोडताना अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, हे बघा अशा पद्धतीचे एक चिन्ह असतं. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला तर अशा पद्धतीचे चिन्ह देतात, त्याचं हायपेन असे म्हणतात. म्हणजे संयोग चिन्ह असे म्हणतात. संयोग म्हणजे जुळवणे, संयोग म्हणजे जुळवणे. तर आता याचं जर उदाहरण आपण पाहिलं, सन इन लॉ, सन इन लॉ पहा, या ठिकाणी हे तीन शब्द एकत्र केलेले आहेत. मग ते जर जोडलेले असताना आपल्याला त्याचा संयोग घडून आणायचा आहे, तर त्याला संयोग चिन्ह आपण या ठिकाणी याचा वापर करत असतो. आता पहा, पासर बाय या ठिकाणी सुद्धा हे चिन्ह दिलेले आहे. 1/3 म्हणजे हे दोन शब्द एकत्र आपण आले, त्या ठिकाणी सुद्धा हे संयोग चिन्ह दिलेले आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला जातो, खालील दिलेल्या वाक्यामध्ये किती विराम चिन्ह आलेले आहेत, आणि अशा पद्धतीचा एखादा शब्द जर टाकला तर आपल्याला वाटतं ते विराम चिन्ह नाही. म्हणून आपण काय करतो, आपल्याला जे समजा फुल स्टॉप दिसतो, क्वेश्चन मार्क दिसतो, उद्गारवाचक चिन्ह दिसतं, आपल्याला अवतरण चिन्ह दिसतं, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा दिसतो, परंतु हे चिन्ह आपण नजर चुकीने पाहत नाही आणि आपला त्या ठिकाणी मार्क जातो. आणि मार्क गेल्यानंतर आपल्याला वाटतं आपण तो प्रश्न बरोबर सोडवला आहे आणि ह्याचं उत्तर तर हे होतं, तर हे कसं आलं. तर या ठिकाणी आपण थोडी चूक केलेली असते आणि त्यामुळे आपला त्या ठिकाणी मार्क जातो. म्हणून पहा, हायपेन हे संयोग चिन्हाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक जर तो प्रश्न पाहिला तर अशा पद्धतीच्या चुका होणार नाही. यानंतर आपण आता सगळ्यात महत्वाचा जो याच्यानंतरचा जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, तर तो आहे यूज ऑफ कॅपिटल लेटर्स. पहा, बऱ्याच मुलांना याच्यामध्ये मार्क जातो आणि बऱ्याच मुलांना कळत नाही केव्हा कॅपिटल लेटर द्यायचं, केव्हा द्यायचं नाही, किंवा कॅपिटल जे शब्द एखाद्या कुठं कोणत्या शब्दामध्ये कॅपिटल अक्षर असतं. जर वाक्याच्या मध्ये सुद्धा एखादा शब्द असतो
त्याचं पण कॅपिटल लेटर आपल्याला तिथं वापरायचं असतो, पण केव्हा कुठे काय या पद्धतीने जर ते माहीत नसल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला आपला मार्क जातो. आणि जो पेपर सेटर असतो तो सुद्धा ह्याच पद्धतीचे एखादा प्रश्न टाकतो विरामचिन्हामध्ये आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुण जात असतो. आता पहा, यूज ऑफ कॅपिटल लेटर्स मध्ये आता याच्यामध्ये आपल्याला सहज आपल्याला अभ्यासायचं. पहा, यूज ऑफ कॅपिटल लेटर, कॅपिटल अक्षरांचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. पहा आता सरळ हे सगळ्यांना माहित असतं, हा घटक सगळ्यांना माहित आहे. वाक्याच्या सुरुवातीच्या शब्दाचे पहिले अक्षर हे कॅपिटल काढावे, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असतं आणि ह्या ठिकाणी कोणीच चुकत नाही. या ठिकाणी कोणीच चुकत नाही. ह्याच्यामध्ये प्रत्येकाला ते माहित असतं. त्यामध्ये काय, जे वाक्य सुरुवात होती त्याचं जे पहिला शब्द आहे त्याचं कॅपिटल काढून टाकायचं, म्हणजे इथं इथपर्यंत अडचण नाही. मग ही प्लेज क्रिकेट, इथे या ठिकाणी पहा, हिला काय केलंय त्यांनी कॅपिटल लेटर काढून टाकलंय आणि पूर्ण फुल स्टॉप दिलेला आहे. इथं प्रॉब्लेम नाही. परंतु आता इथून पुढचे जे घटक आहेत या ठिकाणी तुम्ही आपण पहा. आता हा दुसरा मुद्दा पहा, वाक्यात आय म्हणजे मी कुठेही असेल तरी कॅपिटल काढावा. मुलांनो आता हे पहा, हे तुमच्याकडे जर वही असेल तर हे सुद्धा मुद्दे तुम्ही लिहून घेऊ शकता. मी थोडा वेळ थांबतो कारण हा जो घटक आहे हा घटक तुम्हाला निश्चितच याची मदत होणार आहे. वाक्यात काय होतंय, आय कुठेही असला तर तो कॅपिटल काढायचा. म्हणजे पहा, इथं उदाहरण दिलंय, व्हॉट डीड आय से, इथं पहा आय आलेला आहे. मग बरेच मुलं अशा पद्धतीने आय काढून पुढे जातात आय, पण हे चुकीचं आहे. आय हा नेहमी कॅपिटल मध्येच असतो. तो वाक्यात सुरुवातीला येऊ नाहीतर मध्ये येऊ नाहीतर कुठे, म्हणजे आय हा नेहमी कुठे, इथं दिलेले सरळ वाक्यात आय कुठेही असेल तरी तो कॅपिटलच काढायचा असतो. म्हणजे आय थिंक, आय कॅन डू इट, पहा इथं आय आलाय, इथं पण आय आलाय. पण बऱ्याच वेळा मुलं काय करतात, याला कॅपिटल करतात आणि याला काय करतात, याला करतात स्मॉल, याला करतात स्मॉल, आणि ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी वाक्यात कुठेही आय आला असेल तर तो कॅपिटलच काढायचा असतो. समजलं का सगळ्यांना? तर पहा, आणि लक्षात ठेवा, हा जो दुसरा नियम आहे हा बऱ्याच वेळा आपल्याला फसवतो. आता तिसरा नियम पाहायचा, आपला तिसरा नियम पहा. हा पण बऱ्यापैकी मुलांना माहित असतो. पहा, विशेष नामाचे म्हणजे प्रॉपर नाउन पहिले अक्षर नेहमी, प्रॉपर नाउन विशेष नामाचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल काढावे. आता विशेष नाम तुम्हाला माहितच आहे, विशेष नाम म्हणजे कोणाचे असतात, मुलांचे, मुलींचे किंवा पर्वतांचे, नद्यांचे. हे जे विशेष नाम असतं हे त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच काढायचं असतं. म्हणजे ते वाक्यात कुठेही आलं तरी ते कॅपिटलच काढायचं असतं. मग आता बऱ्याच वेळा याची पण चुका होण्याची शक्यता असते. पहा, माय नेम इज राहुल, पहा माय नेम इज राहुल, या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला जे आलेला यम तो कॅपिटल काढलाय. हा बऱ्याच मुलांना माहित असतो. पण या ठिकाणी राहुल हा शब्द आलेला आहे, तो कोण आहे, विशेष नाम आहे. ते कोण आहे, विशेष नाम. तर त्याचं पहिलं अक्षर सुद्धा आपण कॅपिटल काढलेलं असतं आणि काढावाच लागतं, नाहीतर या ठिकाणी आपल्याला आपला गुण जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी नंतर पहा, हे सुद्धा विशेष नाम आहेत. कोणकोणते विशेष नाम आहे पहा, मुंबई, दिल्ली. आता हे शहर आहेत, हे काय आहेत, शहर. आणि इंडिया हा देश आहे. आणि म्हणजे देशांची नावं, राज्यांची नावं, जिल्ह्यांची नावं, तालुक्यांची नावं, गावांची नावं, पर्वतांची नावं, नद्यांची नावं, मुलांची नावं, मुलींची नावं, फुलांची नावं, फळांची नावं, हे सगळे विशेष नाम असतात आणि त्यांचे अक्षर हे नेहमी आपल्याला हे कॅपिटलच काढायचे असते. आणि मग त्या आता आतापर्यंत 3 आपण याचे नियम अभ्यासले आहे. पहा, 1, 2, 3 झालेले आहेत. आता यानंतर पहा, आता यानंतरचा जो मुद्दा आहे
पहा आता चौथा नियम आपल्याला अभ्यासायचा आहे. चौथा नियम काय? दिवस, महिना, सण या शब्दांचे पहिले अक्षर हे कॅपिटल काढायचे असतात. काय काढायचे असतात? कॅपिटल काढायचे असतात. कॅपिटल म्हणजे काय? नेम ऑफ डेज, मंथ आणि फेस्टिवल्स यांचे अक्षर काय काढायचे असतात? कॅपिटल काढायचे असतात. म्हणजे पहा, दिवस, महिना, सण म्हणजे आत्ताच समजा फेब्रुवारी महिना, जानेवारी महिना, आता जो चाललाय तो जून महिना. नंतर नेम ऑफ डेज म्हणजे संडे, मंडे, फ्रायडे, सॅटरडे हे सुद्धा आपल्याला त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. नंतर एखादा फेस्टिवल आहे, दिवाळी, दसरा, होळी, याचे सुद्धा पहिले अक्षर कॅपिटल काढायचे असतात. आता तुम्हाला बरं समजलं असेल का ह्या नियम आपल्याला बऱ्याच वेळा चुकवतो, तर ह्याच गोष्टीमुळे आपल्याला नियम माहिती नसतात आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गुण जात असतो. सगळ्यांनी ते लिहून घ्यायचे आहेत. हे जे नियम आहेत हे दिलेले आहेत, 6 ते 6 जे नियम कॅपिटल लेटरचे दिलेले आहेत ते तुम्ही निश्चितपणे लिहून घ्या. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% होईल. म्हणून पहा आता यानंतर येतं बा उदाहरण दिलेलंच आहे. काय? फ्रायडे, जुलै आणि दिवाळी म्हणजे एक वार दिलाय, एक महिना घेतला आणि एक काय घेतलाय? सण घेतलेला आहे. तर याचं पहिलं अक्षर पहा, एफ, जे, डी या ठिकाणी आपण कॅपिटल काढलेलं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, 5वा मुद्दा. पुस्तकाचे विषय, कथा, कविता यांचे नावाचे पहिलं अध्यक्षर हे कॅपिटल काढायचं असतं. म्हणजे कोणतंही पुस्तक घ्या, कोणतंही पुस्तक म्हणजे कोणतंही, नंतर कोणताही विषय असतो आपला, हिस्ट्री, जिओग्राफी, मराठी, हिंदी ह्या प्रकारचे कोणताही विषय, नंतर कथा, कवितांचे अक्षर हे सुद्धा आपल्याला पहिले अक्षर कॅपिटल काढायचे असतात. इथं पहा, बायबल, हिंदी, पंचतंत्र या पद्धतीचे सगळे अक्षर आपण काय काढलेले आहेत? तर ते कॅपिटल काढलेले आहेत. म्हणजे हा तुमच्या लक्षात आला असेल. पहिला मुद्दा, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. आणि आता शेवटचा जो मुद्दा आहे पदव्यांचा, 6वा जो मुद्दा आहे पदव्या. पाहता अनेक आपण पाट्या पाहतो ठिकठिकाणी. आपण डॉक्टरकडे जात असतो, डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पदवी पुढे आली असते, BAMS, MBBS, MD. तर ते सगळे कॅपिटल लेटर मध्ये असतात. किंवा MA, BA जे शिक्षक असतात त्यांच्या पुढे BA BEd लिहिलेलं असतं किंवा BSc BEd लिहिलेलं असतं. या ठिकाणी पहिले अक्षर हे त्याचे कॅपिटलच काढलेले असतात. त्यांच्या पदव्या ह्या सगळ्या कॅपिटलच असतात. मग हे जर वाक्यामध्ये आलं तर हे स्मॉल लेटर मध्ये ते तुम्हाला चुकवण्यासाठी हे स्मॉल देतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यात चुका होण्याची शक्यता असते. तर आता आपण याचा सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. पहा याच्यामध्ये आपण आज सुरुवातीला काय काय घेतलं? हा पहा, पहिल्यांदा आपण काय घेतलं पहा बरं. आपण घेतला फुल स्टॉप. आपण काय घेतला? फुल स्टॉप घेतला, कॉमा घेतला, नंतर त्यानंतर इनव्हर्टेड कॉमा घेतला, त्यानंतर अपॉस्ट्रोफ शिकलो आपण. अपॉस्ट्रोफ शिकलो, त्यानंतर आपण काय शिकलो? क्वेश्चन मार्क शिकलो, त्यानंतर आपण शिकलो एक्सक्लेमेशन मार्क शिकलो, त्यानंतर हायपेन शिकलो, संयोग चिन्ह शिकलो, त्यानंतर आपण यूज ऑफ कॅपिटल लेटर सुद्धा शिकलो. ह्या पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलेलो आहे. आता आपल्याला यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. आता प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीने प्रश्न येतात याचा आपण थोडासा अभ्यास करू आणि आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आणि कशा पद्धतीने या घटकावर विचारलेले 1 किंवा 2 प्रश्नांना पैकीचे पैकी मार्क कसे पडता येईल, तर याचा आपल्याला आता प्रत्यक्ष उदाहरण घेऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. आता पहा, प्रश्न पहिला मी काय दिलाय पहा, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. पाहता आणि ते सेंटेन्स इथं दिलेले आहे. पहा काय दिले? या सेकंड दिलेले आहे. पहा
डोंट डोंट वेस्ट वॉटर या ठिकाणी ते वाक्य आहे. पहा बरं, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय 4 पर्याय दिले पहा, कॉमा, एपॉस्ट्रॉफ, फुल स्टॉप आणि हायफेन. आता तुम्हाला कॉमा विसरलाय का, मिसिंग पंक्च्युएशन शोधायचं आपल्याला. काय शोधायचंय? मिसिंग. मग आता कॉमा विसरलाय का कुठं पहा बरं, एपॉस्ट्रॉफ विसरला का ते पहा, फुल स्टॉप विसरला का हायफेन पहा. तर फुल स्टॉप तर दिलेला आहे, तर या ठिकाणी एपॉस्ट्रॉफ विसरलेला आहे. इथं पहा, या ठिकाणी हा एपॉस्ट्रॉफ पाहिजे होता, तर तो त्यांनी दिला नाही, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे एपॉस्ट्रॉफ. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न येतो, वाक्य नीट पाहायचं असतं आणि त्याच्यातून कोणता मिसिंग, काय मिसिंग म्हणजे राहिलंय, याच्यात काय राहिलंय, तर एपॉस्ट्रॉफ राहिलेलं आहे. तर ते वाक्य नीट जर पाहिलं तर आपल्याला लगेच ते लक्षात येतं या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह विसरलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं असतं. आता यानंतर पहा बरं, आता हा सगळ्यात सोपा प्रश्न, हा मुलांना प्रश्न आवडतो. हा प्रश्न सोडवताना पहा, आता विच पंक्च्युएशन मार्क विल कम ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. आता पहा, इथे पुढे सेंटेन्स दिलेलं आहे. काय दिलंय? काय दिलंय? सेंटेन्स दिलेलं आहे. इज युअर बेंच क्लीन. काय दिलंय वाक्य इथं? इज युअर बेंच क्लीन. मग आता यानंतर फुल स्टॉप येईल का, कॉमा येईल का, क्वेश्चन मार्क येईल का, एक्सक्लेमेशन मार्क येईल? पहा बरं, एकदा तुम्ही थोडा विचार करा. तुम्हाला इथं व्हॉटनी सुरुवात दिलेली नाहीये, विथची सुरुवात नाहीये, हाऊची सुरुवात नाहीये, तर इथं इजची सुरुवात आहे. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग बऱ्याच वेळा मुलांना ह्या प्रश्नाची सुद्धा ओळख नसते. बऱ्याच मुलांना असं वाटतं व्हॉटनी सुरुवात झालेला असेल तर लगेच क्वेश्चन मार्क असतो, चला पुढे देऊ, अशा पद्धतीने चुकतात. आणि काहीतरी आता व्हॉट विच दिसत नाही, मग आपल्याला मग तो फुल स्टॉप असू शकतो, कॉमा, शक्यतो मुलं फुल स्टॉप देऊनच पुढे जातात. पण तसं नाही. या ठिकाणी नीट पहा, हा प्रश्न पहा, इज युअर बेंच क्लीन. इज युअर बेंच क्लीन म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, हा लगेच लक्षात आला पाहिजे होता. म्हणून याचं उत्तर आहे क्वेश्चन मार्क. या ठिकाणी क्वेश्चन मार्कच पाहिजे. या ठिकाणी काय पाहिजे? क्वेश्चन मार्क. म्हणून विद्यार्थ्यांनो नीट लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेला सामोरे जाताना आपल्याला परिपूर्ण जर अभ्यास असेल तर त्या घटकातून आपल्याला मार्क मिळतो, नाहीतर आपल्याला तो मार्क मिळत नाही. यानंतर आपल्याला अभ्यासायचा पुढचा प्रश्न पहा. सोपा प्रश्न आहे. आता हा प्रश्न फार सोपा आहे. काय येतं याच्यामध्ये? विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सक्लेमेशन मार्क. सोपं आहे. एक्सक्लेमेशन मार्क आपण शिकलेलो आहे. काय शिकलोय पहा, शिकलोय एक्सक्लेमेशन मार्क आपण. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय? उद्गारवाचक चिन्ह. आता याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? या ठिकाणी आपल्याला पाहिजे पर्याय थोडं खाली वर झालेत. याचे पर्याय 1 2 3 4. तर हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर पहा, 2 नंबरला काय दिलं होतं? प्रश्नार्थ प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, इथं कॉमा दिलेला आहे, आणि हे विसर्गाचं चिन्ह आहे, तो मराठीमध्ये वापरतात. तर ह्या ठिकाणी पहा, हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर आता हा प्रश्न पहा. हा प्रश्न एकदा अभ्यासा. दिसतोय सगळ्यांना प्रश्न? तर पहा, आरंट यू कमिंग होम. इथं पहा, अवतरण चिन्ह पूर्ण केलंय, कॉमा दिलाय. आय आस्क्ड विच
लेटर शुड बी इन कॅपिटल फॉर्म. विच लेटर, कोणतं लेटर हे कॅपिटल मध्ये पाहिजे ह्या वाक्यामध्ये पहा. नीट अभ्यासा तुम्ही. आपण साधारणतः 20 सेकंद आपण थांबूया. तर या 20 सेकंदामध्ये तुम्ही पहा, अशाच प्रकारचे प्रश्न असतात आणि आपण शिकलेलो आहे. आपण कॅपिटल लेटर, यूज ऑफ कॅपिटल लेटर आपण अभ्यासलेला आहे. तर नीट पाहिलं पहा, इथं वाय दिलाय, पर्याय क्रमांक 2 एच दिलाय, 3 पर्याय क्रमांक आय दिलाय आणि 4 नंबर आय ए दिलेला आहे. मग आता कोणतं कॅपिटल लेटर पाहिजे. आता बरेच मुलं काय करतात, तर हे जे मेन वाक्य आहे का त्याच्याकडेच फोकस करतात. हे जे वाक्य दिलेलं आहे का, आरंट यू कमिंग होम, याच्याकडेच लक्ष देतात आणि पुढचं पाहतच नाहीत. आणि मग ते तर म्हणतात इथं आरंट पहिलं वाक्य दिलं, ए कॅपिटल दिलाय, आता कोणतं वाक्य असणार आहे. मग याच्यात तर आय दिसत नाही, एच असं होम असू शकतो, म्हणून पुढे निघून जातात ते. तर तसं नाही, तर त्याच्या पुढं पण काय दिलेलं आहे, आय आस्क्ड. आणि मग तो नियम या ठिकाणी आपण सुरुवातीला अभ्यासला आहे. वाक्यात कुठेही आय आला तर तो काय असतो, कॅपिटलच काढायचा असतो. तर या ठिकाणी पहा बरं तुम्ही, या ठिकाणी काय केलंय त्यांनी, या ठिकाणी आय हा स्मॉल लिहिलेला आहे आणि हेच उत्तर आहे. या ठिकाणी आय हा कॅपिटल पाहिजे होता, म्हणजे आय आस्क्ड. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर येतं. म्हणजे अशा बारीक गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरचा प्रश्न आपण अभ्यासू पहा. हा, आता पहा क्वेश्चन 5 वाचा बरं. हाऊ मेनी कॉमाज शुड बी देअर इन द गिवन सेंटेन्स. कॉमा म्हणजे काय, स्वल्पविराम. खाली दिलेल्या वाक्यामध्ये किती स्वल्पविराम आलेले आहे, किती स्वल्पविराम आलेले आहे. पहा आता, पहा बरं किती स्वल्पविराम आलेले आहेत. एकदा वाक्य वाचून घ्या. आय बॉट राईस, व्हीट, ज्वार अँड बाजरा. पहा बरं, मग कॉमा हे शिकवताना मी याचा उल्लेख केला होता आणि तो प्रश्न त्या पद्धतीने विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. पहा या ठिकाणी आय बॉट राईस, व्हीट, ज्वार अँड बाजरा. या ठिकाणी पहा बरं वेगवेगळे घटक दिलेले आहेत, राईस, व्हीट, ज्वार अँड बाजरा. तर आपल्याला या ठिकाणी राईस नंतर एक कॉमा येतो, व्हीट नंतर एक कॉमा येतो आणि यांच्यामध्ये कॉमा येत नाही, कारण इथं काय वापरलेलं आहे, अँड. शेवटचं ज्यावेळेस असे वेगवेगळे घटक दिलेले असतात त्यावेळेस शेवटचं जे शब्द असतो तो अँडने जोडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं असतं. त्या ठिकाणी कॉमा द्यायचा नसतो, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 2 बघा 1 आणि 2 अशा पद्धतीने 2 हे कॉमा या ठिकाणी येतात. म्हणजे 2 कॉमा द्यायचे ते विसरलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, हाऊ मेनी कॉमा शुड बी देअर इन द गिवन सेंटेन्स, तर 2 कॉमास शुड बी देअर इन द गिवन सेंटेन्स. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे 2 कॉमा आपल्या या ठिकाणी त्यांच्याकडून विसरलेले आहेत. तर हे आपण ओळखलेला आहे. यानंतरचा एक प्रश्न आपण पाहू. हा एक सिंपल प्रश्न आहे. हा अवघड काहीच नाही. इन्स्ट्रक्शन एकाच वेळी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. पहा इन्स्ट्रक्शन सूचना काय दिलेली, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क. विरामचिन्ह ओळखा. काय, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क ओळखायचंय. काय क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिसतोय. पहा या ठिकाणी दिसतोय, सॉरी या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क दिसतोय. हे उद्गारवाचक आहे, कॉमा आहे, इनव्हर्टेड कॉमा आहे. तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिसतो. सोपा प्रश्न आहे ते सगळे. हे मुलांना फार आवडतात हे प्रश्न. या पद्धतीचा प्रश्न आला तर एकही मार्क मुलांचा जात नाही.
तर या ठिकाणी सुद्धा सोडवा बरं, वाचा बरं हे काय आहे. प्रश्न दुसरा काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क कोणतं आहे पहा बरं. एक्सक्लेमेशन मार्क कोणतं आहे, तर या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क आहे, या ठिकाणी दिलेले एक्सक्लेमेशन मार्क. तर पर्याय क्रमांक 4. नंतर खालचा प्रश्न पहा बरं, फुल स्टॉप कुठे आहे, फुल स्टॉप या ठिकाणी फुल स्टॉप दिलेला आहे. तर हे चिन्ह हे या पद्धतीचे जर प्रश्न आले तर हे फार सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, परंतु येण्याची पण शक्यता असते, त्यामुळे ह्या प्रश्नांची सुद्धा तुम्ही तयारी करायची असते. यानंतर आपल्याला पुढे जायचंय. या पद्धतीचे प्रश्न आहेत, हे सोपे प्रश्न असतात. तर आता पहा, परीक्षेला येण्यासारखे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. Instruction. Identify the missing punctuation mark in each of the given sentence. काय परत एकदा सूचना वाचा पहा बरं. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन इच. याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह विसरलेलं आहे, मिसिंग झालेलं आहे, राहिलेलं आहे. एकदा शोधा बरं तुम्ही, मिसिंग पंक्च्युएशन कोणतं झालेलं आहे पहा. तर या ठिकाणी एकदा वाक्य वाचा, मीना वॉन्ट्स टू स्लीप. आणि हे 4 त्याचे पर्याय आहेत, 1 2 3 4. ए पर्याय काय, क्वेश्चन मार्क, 2 एक्सक्लेमेशन मार्क, 3 कॉमा आणि 4 नंबर फुल स्टॉप. तर या ठिकाणी प्रश्न विचारलाय का, तर नाही. एक्सक्लेमेशन मार्क तोंडचे वाक्य आहेत का, उद्गारार्थी वाक्य आहेत का, नाही. इथे कॉमा द्यायचे काय नाही. तर हे पूर्ण हा जो प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे फुल स्टॉप. या ठिकाणी फुल स्टॉप द्यायचे ते विसरलेले आहे, मिसिंग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपण त्याचं उत्तर येतं, म्हणजे फुल स्टॉप या ठिकाणी द्यायचं ते विसरलेले आहे. आता पुढचा प्रश्न पहा बरं. आता पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी काय विसरलंय, कोण सांगतंय पहा बरं. मनातल्या मनात लगेच उत्तर तुमचे रेडी पाहिजे, रेडी पाहिजे. चला चला बरं सांगा, व्हॉट इज दिस. आपण अभ्यासलेलं आहे तो व्हॉट इज दिस, या ठिकाणी काय विचारलंय तो प्रश्न आहे, आपल्याला कळतं लगेच व्हॉट इज दिस. तर हे या ठिकाणी विसरले आहे क्वेश्चन मार्क. तर पर्याय क्रमांक 1, एक्सक्लेमेशन मार्क नाही, तोंडचे वाक्य नाहीये, कॉमा नाही, फुल स्टॉप नाही, तर इथं काय विसरलंय त्यांचं क्वेश्चन मार्क. आता खाली पहा बरं, खालचा जो प्रश्न तिसरा आहे, हाऊ ब्युटिफुल. या ठिकाणी पहा बरं, हाऊ ब्युटिफुल तोंडचं वाक्य आहे. तोंडचं वाक्य जरी असलं तर ते उद्गारार्थी काय केलंय, उद्गारार्थी उत्कट भावना या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत. तर मग या ठिकाणी काय विसरलं यांचं, तर एक्सक्लेमेशन मार्क विसरलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. तर हे खालचे 3 पर्याय राहत नाहीत. तर लक्षात आलं, तुमच्या लक्षात आलं. आता क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क ह्या पद्धतीने कशा पद्धतीने विसरलेले असतात, मिसिंग असतात, तर ते आपल्याला परीक्षेमध्ये ते विचारत असतात. आता यानंतरचा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे पहा. एकदा पहा बरं, ह्या प्रश्नाकडे एकदा पहा, काय मिसिंग आहे, काय कोणता पंक्च्युएशन मार्क मिसिंग आहे. वाक्य आहे डोंट वरी ही सेड, डोंट वरी ही सेड. तर एक लक्षात येतंय, मुलं पाहतात तिथं ऍपॉस्ट्रॉफ पण दिलाय, कॉमा पण दिलाय, पूर्णविराम पण दिलाय, मग काय राहिलंय. नीट वाक्याकडे पहा, ऍपॉस्ट्रॉफ विसरलाय का, दिलाय पहा बरं, दिलाय, फुल स्टॉप आहे, इन्व्हर्टर कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे नेमकं काय विसरलंय याच्यामध्ये. जर याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं, आणि वाक्याकडे पाहिल्या सुद्धा लक्षात येतं. ही सेड, तो म्हणाला, तो म्हणाला, काय म्हणाला, त्याचे तोंडचे वाक्य. आणि ज्या ठिकाणी तोंडचे वाक्य असतील तर त्या ठिकाणी आपण काय देत असतो, इन्व्हर्टेड कॉमा देत असतो. म्हणजे काय देत असतो, इन्व्हर्टेड कॉमा देत असतो.
तर या ठिकाणी यांचं मिसिंग आहे इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह हे मिसिंग आहे. तर याचं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या पर्यायाचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता ह्या ठिकाणी पहा बरं, क्वेश्चन 5 पहा बरं. आता हा तर तुम्हाला सोडवायचा आहे हा, आणि एक तुम्हाला 20 सेकंद मी तुम्हाला त्या ठिकाणी वेळ देणार आहे. पहा बरं, या ठिकाणी काय विसरलंय त्यांचं आपण शिकलेलो आहे, आजचा घटकच त्याचा आहे. तर हे वाक्य पहा बरं, ह्या वाक्यामध्ये काय विसरलंय? काय पहा बरं, काय विसरलेलं आहे? त्या ठिकाणी 2 विसरले होते, परंतु ठीक आहे आपण या ठिकाणी हे केलंय. तर या ठिकाणी पहा बरं काय विसरलंय, याच्याकडे पहा. ह्या पहिल्या शब्दाकडे जर पाहिलं असता तर या ठिकाणी त्यांचा ॲपॉस्ट्रॉफ राहिलेला आहे, कारण आय एमचा काय होत असतो, त्यांनी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे तिथं, परंतु हे विसरून राहिलं होतं त्यांचं, तर ॲपॉस्ट्रॉफ विसरलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. यानंतर पहा आता हा सर्वात सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी काय विसरले त्यांचं? इट कॅन वॉक जम्प अँड क्लाइंब. काय विसरले पहा बरं. या ठिकाणी 2 गोष्टी पण विसरलेल्या आहेत पहा त्यांनी. आता तुम्हाला तो प्रश्न नाहीये, परंतु या ठिकाणी पहा, या ठिकाणी फुलस्टॉप पण विसरलेला आहे ते, आणि या ठिकाणी कॉमा पण विसरलेले आहेत. म्हणजे फुलस्टॉप पण विसरलेले आणि कॉमा, परंतु आता ते प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळं ते तिथं पूर्णविराम देतील, परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कॉमा. या ठिकाणी एक आपल्याला 7वी 8वीला 2 प्रश्नांचे उत्तर असतात ते, परंतु आपल्याला 5वीला ते नसतात. परंतु या ठिकाणी एकच तुम्हाला विचारू शकतात, म्हणून या ठिकाणी कॉमा विसरलेला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. पहा बरं आता क्वेश्चन 8 पहा बरं, काय विसरलाय? या ठिकाणी काय विसरले? या ठिकाणी सुद्धा ॲपॉस्ट्रॉफ विसरलेला आहे. काय विसरलेला आहे? ॲपॉस्ट्रॉफ. इट्स अ मँगो. या ठिकाणी काय विसरलेलं आहे? इट्स अ मँगो. आता पुढचा प्रश्न पहा बरं. आता आपण एक नवीन प्रश्नाकडे आपण अभ्यासावं. एक नवीन प्रश्न आहे. इन्स्ट्रक्शन काय? सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएट सेंटेन्स. हा प्रश्न जास्तीत जास्त मुलांचा चुकण्याची शक्यता असते. हा प्रश्न पहा, ह्या प्रश्नाकडे नीट पहा, ह्या प्रश्नाकडे नीट पहा. काय? सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स. म्हणजे हे त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. आपला पूर्ण पंक्च्युएशन मार्कचा जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांचा या ठिकाणी त्याचा वापर आपल्याला करायचा असतो. त्याचा सगळ्यांचा नियम आपल्याला अभ्यासायचे असतात. एक एक वाक्य आपल्याला पाहायचं असतं. आणि शक्यतो आता जे पारंपरिक प्रश्न सोडून अशा प्रश्नांकडे ते वळलेले दिसतात. प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न आपल्याला दिसतात. तर त्यामुळेच आपण या ठिकाणी हे प्रश्न घेतलेले आहेत. तर मग काय पहा बरं, सिलेक्ट करेक्ट पंक्च्युएशन याचा करेक्ट सेंटेन्स कोणता आहे नीट पाहायचं असतं. समजा इथं पहा, व्हॉट्स द टाइम. सगळीकडे व्हॉट्स द टाइम दिलंय, पण फक्त पंक्च्युएशन मार्क करेक्ट कुठं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा असतो. आता आपण एक एक पाहू. आता पहा बरं, आता व्हॉट्स द टाइम या ठिकाणी करेक्ट ओळखायचं. इथं काय पाहिजे होता? ॲपॉस्ट्रॉफ पाहिजे होता. दिलाय का? नाही दिला, त्यामुळे हे नाही. बरं, आता व्हॉट्सने सुरुवात झालेला आहे, इथं प्रश्न पण विचारलेला आहे, मग प्रश्नचिन्ह पण आलं पाहिजे होतं.
तर तो पण या ठिकाणी दिलेलं नाही, त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे. आता पहा या ठिकाणी व्हॉट्स कधी पण असा असतो का? एपॉस्ट्रॉफ येसच्या नंतर असतो का? नाही. व्हॉट्स येसच्या नंतर एपॉस्ट्रॉफ नसतो. तो कुठं असतो? या ठिकाणी असतो. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. प्रश्नचिन्ह दिलंय त्यांनी, पण हे पण चुकीचं आहे. इथं पहा, इथं पण याने एपॉस्ट्रॉफ इथं दिलाय, प्रश्नचिन्ह दिलाय, हे पण चुकीचं आहे. आणि या ठिकाणी पहा, इथं कॅपिटल लेटर पाहिजे होतं, त्याने स्मॉल लेटर ठेवलं. म्हणजे ह्या याच्यातली ही पण चूक आहे. इथं कॅपिटल लेटर दिलं, परंतु एपॉस्ट्रॉफ चुकलाय, प्रश्नचिन्ह दिलंय. मग इतकं बारीक आपल्याला ह्या पर्यायाकडे पाहायचं असतं. आणि ह्या पर्यायाकडे जर पाहिलं तर कॅपिटल लेटर पण आहे, एपॉस्ट्रॉफ पण आहे आणि प्रश्नचिन्ह पण आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण यूज ऑफ कॅपिटल लेटर झाला, एपॉस्ट्रॉफ झाला आणि क्वेश्चन मार्क पण झालं. 3 घटकाची या ठिकाणी आपल्याला 3 घटक या ठिकाणी आपल्याला वापरावे लागले. म्हणून ह्या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर पंक्च्युएशन मार्क ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस सगळ्या घटकांचा आपल्याला इथे विचार करावा लागतो. आता खालचा जो प्रश्न आहे त्या खालच्या प्रश्नांकडे तुम्ही सोडवायचे. तुम्हाला 20 सेकंद देणार आहे मी. तर यात पहा बरं, तुम्हाला जमतंय का पहा बरं. खालच्या प्रश्नांकडे पहा. एकदम प्रश्न कसा आहे, वाक्य तेच आहेत सगळे, पण कुठं कॅपिटल कुठं काय काय ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. पहा पहिलं काय, राम अँड गोपाल आर फ्रेंड्स. सगळे राम अँड गोपाल आर फ्रेंड्स, राम अँड गोपाल आर फ्रेंड्स, चारही पर्यायामध्ये राम सगळं तेच आहे. परंतु तुम्हाला याच्यातून ते शोधायचं आहे. तर कॅपिटल कुठं वापरायचं आहे, एक एक वाक्य घेऊन तुम्हाला सोडायचं आहे. तर सोडवा बरं. तुम्हाला त्या पद्धतीने येतंय का पहा बरं. आणि प्रत्येक प्रश्न प्रत्येक पर्यायाकडे काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी कुठं आहे, काय कोणता प्रश्न दिलेला आहे आणि याचं करेक्ट पर्याय कोणत्या पद्धतीने आहे तर पाहू. पहा बरं. या ठिकाणी एक मिस्टेक अशी आलेली आहे, या ठिकाणी स्मॉल पाहिजे होता तो. हा आता शोधा. मोठा. हा तर या ठिकाणी हा सुरुवातीला आपण एफ हे केलाय आणि आता शोधताना आपल्या लक्षात आलं पाहिजे होतं. हा राम काय दिलाय, इथं कॅपिटल दिलाय, गोपाल विशेष नाम दिलेलं आहे. आणि या ठिकाणी पहा बरं, राम इथं काय दिलंय, स्मॉल लेटर दिलंय. या ठिकाणी आर ला कॅपिटल केलंय, या ठिकाणी इथं आर ला कॅपिटल केलंय. तर या ठिकाणी आपण आज सुरुवातीला देताना एफ हा स्मॉल असल्यामुळं याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी निघतंय. तर हे लक्षात घ्या. यानंतर पहा बरं, आता ह्या प्रश्नाकडे पहा बरं. हा सोडवा. हा प्रश्न पहा. सुरुवातीचं अक्षर त्यांनी दिलेले कॅपिटल दिलंय. त्यानंतर पहा बरं, या ठिकाणी मार्क्स दिसतोय, तो कॅपिटल आहे का? मंथ मधीच कॅपिटल दिलंय त्यांनी, तो चुकलाय. त्या ठिकाणी पहा बरं, इथं हे पहिल्यांदाच कॅपिटल नाही दिलं, हे चुकलंय. या ठिकाणी पहा बरं, सुरुवातीला दिलंय अक्षर आणि यानंतर काय दिलंय, मार्च सुद्धा महिना सुद्धा या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे. परत इथं ह्या ठिकाणी चौथा पर्याय पाहताना इथं कॅपिटल दिलंय, हे कॅपिटल दिलंय, हे कॅपिटल चुकलेलं आहे. परंतु म्हणून
ह्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ह्या पूर्ण पंक्च्युएशन मार्क या घटकावर अशा पद्धतीने प्रश्न येत असतात. तर आपण आजच्या या पूर्ण घटकामध्ये ह्या परीक्षेमध्ये येणारे सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर दिलेले सर्व घटक आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व अशा येणाऱ्या घटकाकडे या पंक्च्युएशन मार्ककडे सोपा घटक म्हणून कधीही याला कमी लेखू नका आणि हा त्याच्याकडे त्यामध्ये भरपूर नियम असतात आणि हे जर नियम पाठ असतील, लक्षात असतील, तर त्याचा मार्क आपल्याला घेता येतो. अन्यथा यामध्ये मार्क जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून ह्या सर्व अभ्यास करताना तो विषय इंग्रजी असो नाही तर मराठी असो तर तुम्ही त्या प्रत्येक घटकाचा त्या नियमांचा अभ्यास करायचा असतो आणि त्या नियमांमध्ये आपल्याला त्या वाक्यांमध्ये ती नियम वापरायचे असतात आणि ती करेक्ट उत्तर आपल्याला काढायचं असतं. म्हणून आपण या सर्व घटकाचा अभ्यास करताना आपण काळजीपूर्वक या प्रश्नांचा विचार आपल्याला करायचा असतो आणि करेक्ट उत्तर काढण्यासाठी या घटकाला जास्तीत जास्त लक्ष देऊन तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. तर आज आपण या घटकावर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेतलेला आहे आणि मला जी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर यांनी आजच्या या ऑनलाईन क्लाससाठी संधी दिली, मी त्यांचं सुद्धा धन्यवाद मानतो आणि विद्यार्थ्यांना आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले गुण मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. आदरणीय प्रवीण खाडे सर यांनी मागील 1 तासामध्ये ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पिंपळकर साहेब, आंबेकर सर या ठिकाणी पूर्ण उपस्थित राहिले, त्यांचे मी हार्दिक आभार मानतो आणि हा ऑनलाईन क्लास आता संपला.